मित्रांनो, तुमचं माझ्याकडे स्वागत आहे. माझं नाव देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. यात तुमच्याकडे परत नवीन बाईक घेऊन आलो आहे, जी असणारे बजाजची मॉडेल आहे. दाखवतो तुम्हाला कोणती आहे ती. मित्रांनो, तुमच्याकडे परत आज नवीन बाईक घेऊन आलो आहे. ही आहे पल्सरची 125. ठीक आहे. आज तुम्हाला या बाईकचं मी पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिकेशन काय असेल, फीचर काय असेल आणि कलर कोणते येतील याच्यात तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. स्टार्ट करतो गाडीच्या पहिल्यांदी फ्रंटपासून. ही तुम्हाला गाडी असणार आहे 4 स्ट्रोक 2 व्हॅल्यू सिंगल स्पार्क BS6 कंप्लायंट तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. जे 124.4 सीचं तुम्हाला इंजिन भेटेल. यामध्ये तुम्हाला 11.8 bhp पॉवर भेटते 8,500 RPM आणि 10.8 NMचा टॉर्क भेटतो 6,500 RPM पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला 150चं पण भेटतं, पण त्याच्यामध्ये तुम्हाला जी पण ही असणार आहे आपलं CCचं डिस्प्लेमेंट ती तुम्हाला ती वेगळी दिलेली असणार. हे बघा मित्रांनो, तुमचं हेडलाईट असं असणार दिलेला, वरती तुम्हाला हवाचं दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इथं दोन जे पायलट लॅम्प दिलेले असतील, हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार. हॅलोजनमध्ये टर्न इंडिकेटर लाईट पण तुम्हाला सेवन दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे. पुढचं मडकं तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. टेलिस्कोप मी तुमची सस्पेन्शन दिलेली असते, हे पण तुम्हाला 31 mm पर्यंत दिलेली असणार आहे. आणि दोघं साईडला दिलेलं असणार रिफ्लेक्टर. आणि टायरची साईज पण तुम्हाला सेमच दिलेली असेल. या ठिकाणी 80, 100, 170 मध्ये तुमचे हे दिलेलं असणार आहे ऑलॉव्हिल्स. यामध्ये जे ऑलॉव्हिल्स आहे तेच तुम्हाला N150 पण भेटून जातील सेमच. ठीक आहे. आणि ब्रिकस्टोनचे तुमचे ह्याचे तुम्हाला दिलेले असणार टायर. आणि तुम्हाला यामध्ये फक्त ब्रेकची जे हे ABCची प्लेट आहे ती तुम्हाला याच्यामध्ये भेटणार नाही. या ठिकाणी डिस्कची साईज तुम्हाला एवढी दिलेली असणार आहे, 240 mm पर्यंत असेल. आणि इथं कोणी तुम्हाला इथं बघा तुम्हाला हे रिफ्लेक्टर असणार आहे. जशी तुमची गाडीची जी ही असणार आहे ही नियॉन आहे मॉडेल. याच्यामध्ये तुम्हाला सिंगल सीटमध्ये दिलेली असणार आहे. आणि जी ट्विन्स आहे ती तुम्हाला कार्बन एडिशमध्ये तुम्हाला भेटून जाईल ती. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला जे असणार आहे ग्राफिक जे टँकवरती जे असणार तुम्हाला तीच ग्राफिक तुम्हाला रिंगवरती पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. लेग गार्ड दिलेलं असेल, एअर कूलमध्ये तुमचं कूलिंग सिस्टम दिलेली असणार आहे, सिंगल हॉर्न दिलेलं असणार एका साईडला. आणि इथं पण तुम्हाला ही ग्राफिक दिलेली असणार आहे. ठीक आहे. साईड प्रोफाईलमध्ये पण बघू शकता तुम्हाला सेम असणार दिलेलं हे असणार एक क्रोममध्ये तुम्हाला पल्सरची ब्रँडिंग दिलेली असेल. आणि टँकवरती तुम्हाला इथं टँक पॅड दिलेलं असणार आहे. 150मध्ये भेटत नाही, फक्त 125मध्ये मग हे भेटतं हे टँक पॅड या ठिकाणी. आणि या बाईकमध्ये पण तुम्ही बघू शकता तुम्हाला इथं E20चं तुम्ही फ्यूल भरू शकतात, नॉर्मल पण आणि E20चं पण. ठीक आहे. आणि पुढचं काय हँडल पण तुम्हाला सेमच असणार आहे, 150 सारखं तुम्हाला दिलेलं असणार आहे. फक्त याच्यामध्ये जे पण फीचर असतील पल्सर 150 सारखे नसतील, तुम्हाला हे थोडीशी तुम्हाला थोडीशी डिफरन्स दिलेली असतात. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. मिरर पण तुम्हाला सेम असणार आहे. हे आपले इंजिन स्टार्ट स्टॉप बटन असं दिलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला कॅलिबर दिले असेल या ठिकाणी. सेस साईड पण दिलेलं असणार आहे. हँडल तुम्हाला सेमच दिलेलं, आपलं पास लाईट दिलेलं असेल, आपल्या हेडलाईटची अपर डिपर टर्न इंडिकेटर आणि हॉर्न. ठीक आहे. आणि हा तुम्हाला असणार आहे सेमी डीजलमध्ये आपला कन्सोल दिलेला असणार आहे. ठीक आहे. इकडे तुम्हाला RPM मीटर दिलेलं असेल इकडे साईडला. इथं तुम्हाला ब्लिंकिंग पण होत राहील या ठिकाणी. टाकी तुम्हाला दिलेली असणार आहे 11.5 लिटरपर्यंत. आणि याची जी पण मायलेज आहे तुम्हाला या बाईकची तुम्हाला 50पर्यंत तरी भेटेल. ते तुम्हाला तुमच्यावरती डिपेंडिंग आहे की तुमची रायडिंग कशी आहे. यामध्ये तुम्हाला 3 कलर ऑप्शन असतील. एक असणार आहे ब्लॅक सोलर रेड, ब्लॅक सिल्वर आणि प्युटर ग्रे असे तुम्हाला 3 कलर ऑप्शन या गाडीमध्ये भेटून जातील. सिंगल सीट दिलेलं असणार आहे. गॅराय बँड तुम्हाला दिलेलं असणार आहे ब्लॅकमध्ये. 125ची ब्रँडिंग तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. पाठीमागे तुम्हाला ट्विन्स तुम्हाला मोनोशॉक सस्पेन्शन दिलेली असतील. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिलेली असेल. ड्रम ब्रेकची साईज येतो ना 130पर्यंत. आणि हे आपलं सलायन्सर दिलेलं असणार ब्लॅकमध्ये. हे वरती तुम्हाला कवर दिलेलं असणार आहे, मेटलमध्ये दिलेलं असेल. पण रिअर फुटरेस्ट दिलेलं असेल इकडे साईडला तुम्हाला. इथं तुम्हाला DTSIची ब्रँडिंग भेटणार आणि तुम्हाला किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघं दिलेलं असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला हे ब्रेक पॅड दिलं असणार आहे असं काय या टाईपचं मीटरमध्ये दिले असेल. आपण तुम्हाला दिलेलं असणार या ठिकाणी. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार ग्रे कलरमध्ये. आणि पाठीमागे टेल लाईट पण तुम्हाला इथं सेममध्ये दिलेली असणार. हे बघा इथं तुम्हाला टेल लाईट दिलेली असणार, LED दिलेली असेल. इथं टर्न इंडिकेटर फक्त दिलेलं असणार आहे आपल्या हॅलोजनमध्ये. रिफ्लेक्टर नंबर प्लेटच्या जागा दिली असणार आहे. फायबरमध्ये पाण्याचं तुम्हाला मडकं दिलेलं असणार आहे. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला भेटेल ही 100, 90, 17 तुमचे पाड्यांचे तुम्हाला दिले असणार आहे अलॉव्हिल्स. आणि ड्रम ब्रेकमध्ये तुम्हाला ही भेटून जाईल बाईक. ठीक आहे. इकडे आलं तुम्हाला तर मी दुसऱ्या गाडीने दाखवतो. हे बघा इकडे आलं तुम्हाला लेग गार्ड भेटून जाईल. ठीक आहे. तो पण तुम्हाला भेटून जाईल असंच तुम्हाला. इथं पण तुम्हाला सेम असणार आहे. 125ची तुम्हाला ब्रँडिंग दिलेली असणार आहे. आणि हे पण जे असणार आहे आपले चेन ड्रायव्हरचे जे कवर असेल हे तुम्हाला मीटरमध्ये दिलेलं असणार आहे. हे तुम्हाला फायबरमध्ये नाही भेटणार. 5 स्पीड तुमचे मॅन्युअल तुम्हाला इथं घेअरबॉक्स दिलेलं असेल. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी तुम्हाला सर्व ऑफ साईडला दिलेलं असणार आहे. साईड स्टँड कट ऑफ दिलेलं असणार आहे इंजिन. आणि इथं पण तुम्ही बघू शकतात इथं बघा तुम्हाला हे दिलेलं असणार आहे घेअर शिफ्टरचं कसं आहे ते या ठिकाणी. ठीक आहे. आणि हा पार्ट तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ब्लॅकमध्ये. ओके. इथे पण तुम्हाला पल्सरची ब्रँडिंग मिळून जाईल क्रोममध्ये. ठीक आहे. आणि बाकीची डिझाईन तुम्ही बघू शकता गाडीची ओव्हर ऑल तुम्हाला सेम असणार आहे. फक्त व्हील्समध्ये आणि इथल्या फीचरमध्ये तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार आहे. तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा
यामध्ये तुम्ही डिजिटल बघू शकतात कसं येते. 150ला इकडं भेटते इकॉनॉमी आणि याची इकॉनॉमी इकडे साईडला तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार इकडे साईडला. ठीक आहे. सध्या बॅटरी लो आहे म्हणून तुम्हाला त्याच्यात दिसत राहील. ठीक आहे. किती किलोमीटर झालेली इकडे तुम्हाला दिसत राहील. इथे आपले बाकीचे रेंज बिन किती आहे ते तुम्हाला इथे दिसत राहील. ठीक आहे. हे बघा. ठीक आहे. आणि हे तुमचे डिकीचे बटणं, टर्निंग इंडिकेटर लाईट, न्यूट्रल लाईट, आपलं इंजिन लाईट दिलेली असणार आहे आणि इथं असणार आहे आपलं हे पास लाईट. ठीक आहे. आणि इथून आपण सेट करू शकतो. हे बघा. हे बघा किती ट्रिप ए, ट्रिप 1, ट्रिप 2, रेंज किती आहे ते आपण इथं सेट करू शकतो. ट्रिप 2, ट्रिप 1. ठीक आहे. किलोमीटर हे सगळं इथं तुम्हाला हे बघा इथं चेंज होत राहील. एवढं तुम्हाला फीचर यामध्ये भेटून जाईल. आणि कन्सोलच्या आजूबाजूला तुम्हाला कार्बन फायबरमध्ये तुम्हाला इथं बघा इथं डिझाईन दिलेली असणार या ठिकाणी. तुम्हाला असं दिसणार नाही. हे बघा ही तुम्हाला कार्बन फायबरमध्ये इथं तुम्हाला डिझाईन दिली असणार या ठिकाणी. पुढचा वाजा तुम्हाला पूर्णपणे असणार आहे ब्लॅक कलरमध्ये. तुम्हाला मी गाडी स्टार्ट करून दाखवली असती पण गाडीच्या आतमध्ये तुम्हाला पेट्रोल नाही आहे तर तुम्हाला दाखवून दिली असती गाडी स्टार्ट करून. ठीक आहे. ओव्हरऑल तुम्ही गाडीची लुक पण बघू शकता गाडीची कशी आहे ती. ठीक आहे. आणि हेडलाईट पण बघू शकता तुम्ही. हे बघा पास लाईट दिली होती बघा. हां तुमचा हा तुमचा हा चालू होऊन जाईल. ठीक आहे. हेडलाईट. आणि गाडी जेव्हा आपण स्टार्ट करू त्या टायमाला पण पायलट लॅम्प तुमचे ऑन राहतील, फक्त हेडलाईट तुमचे ऑफ राहतील. गाडीची तुम्ही ओव्हरऑल लुक पण बघू शकता. तुम्हाला पूर्णपणे सेमच भेटतील 150 सारखी पल्सरच्या. याच्यामध्ये काय चीज असणार आहे फक्त इंजिनची जी पण कॅपॅसिटी असणार ती कमी असणार दिलेली आणि काही फीचर्स आपले जे असणार आहे ऑडोमीटरमध्ये ते वेगळे दिलेले असणार आहे. आणि ही मॉडेल जी आहे ती 2024चं मॉडेल आहे लेटेस्ट. ठीक आहे. पण याची जी प्राईज आहे तुम्हाला 1,01,000पर्यंत असणार आहे. थोडंसं तुम्हाला डिस्काउंटमध्ये भेटून जाईल तरी पण एक 98 किंवा 97,000पर्यंत तुम्हाला ही बाईक भेटून जाईल. डोंबिवलीमध्ये तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. तुम्हाला कोणाला इन्क्वायरी करायची असेल या बाईकसाठी तुम्ही करू शकता. सोबत तुम्हाला मी ॲड्रेस पण देऊन टाकेल आणि फोन नंबर पण तुम्हाला देऊन टाकेल. तुम्हाला जर कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही करू शकता. प्लस तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह पण भेटून जाईल या बाईकची. ठीक आहे. आणि प्लस एक्सेसरीजमध्ये जे नॉर्मली तुम्हाला जे किट भेटतं ते तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. जी IND नंबर प्लेट जी असते ती पण भेटून जाईल. आणि प्लस ती आपलं कवर जे ब्लॅक कलरचं भेटतं मला कवर नंबर प्लेटसाठी ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. चला मग मित्रांनो अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि सोबत तुम्हाला हे पण जे लोक नवीन असतील ते माझ्या चॅनलवरती त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची बेलची घंटी जी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मग मित्रांनो अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरतं मी हा व्हिडिओ थांबवतो.